आणि आतापर्यंत आपण अध्याय 2 मध्ये आलेलो आहोत. अध्याय 2 आणि त्यातील वचन 13 आपण मागच्या आठवडी, मला असं वाटतं मागच्या आठवड्याचा आठवडा नाही का, म्हणजे 15 दिवस अगोदर आपण ते अभ्यासलं होतं. आणि त्यातून आपण पाहिलं होतं की प्रेषितांनी गाजवलेलं जे वचन आहे त्याची अनमोलता आपण शिकलो होतो. आणि अद्भुत रीतीने अनेक ज्या ज्या बाबी आहेत त्या आपण त्यातून पडताळून पाहिल्या. जिथं पौल जो आहे तो देवाची उपकार स्तुती करत आहे. का बरं? कारण थेसलोनिका येथील मंडळी जी आहे त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्यापर्यंत ते देवाचं वचन आलं, प्रेषितांनी ते गाजवलं, त्यांनी तितक्याच भरारीने ते वचन स्वीकारलेलं आहे. आणि ते देवाचं म्हणून त्यांनी स्वीकारलं, वचन 13 सांगतं. आणि मग पौल जो आहे त्याचे पुरावे देतो, आणि ते पुरावे आपण मागील आठवडी पाहिले होते. आणि त्यात त्याचं त्याचं चरित्र आपण पाहिलं, देवाच्या वचनाचं थोडक्यात आपण विचार केलेला आहे. आता ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाबद्दल आपण पाहतो, तर प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये आपल्याला माहित आहे की देवाच्या वचनाची घोषणा झाली. जुन्या जुन्या कराराच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की देवाच्या वचनाची घोषणा झालेली आहे. आणि प्रत्येक वेळी देवाच्या वचनाला वेगळा प्रतिसाद मिळालेला आपल्याला पाहायला भेटतो, नाही का? जसा पाऊल ज्यावेळेस उपकार स्तुती करतो, ज्यावेळेस पाऊल आनंदाने बोलतो, तो थेसलोनिका येथील विश्वासणाऱ्या त्याच्या प्रिय लेकरांबद्दल तो आनंदाने बोलतो, कारण त्यांनी देवाचं वचन स्वीकारलं आनंदाने, नाही का? आणि आपल्याला माहित आहे देवाच्या आत्म्याच्या आनंदाने ते स्वीकारलं असं म्हटलेलं आहे. परंतु त्याचा परिणाम दुसरीकडे काय झाला? एकीकडे काहींनी स्वीकारलं, तर दुसरीकडे काहींनी नाकारलं. आणि ज्यांनी ते नाकारलं त्यांनी काय झालेलं आहे, त्यामुळे त्या मंडळीमध्ये भयंकर त्रास, दुःख, छळ नाही का आपण म्हणू शकतो, तो तो सुरू झालेला आहे. आणि त्यावरच आज आपण या सायंकाळी मनन करणार आहोत पुढील वचनांमध्ये. विशेष करून आजचा आपला जो विषय असणार आहे ख्रिस्ती दुःख सहन, नाही का, किंवा ख्रिस्ती छळ. बरं, त्याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणतं नक्कीच आपण या या संदर्भावर पण विचार करणार आहोत. परंतु इतर पवित्र शास्त्राचे जे संदर्भ आहेत ते पण आपण थोडे पडताळून पाहणार आहोत. आणि त्यावर मनन करणार आहोत की नेमकं दुःख सहन काय आहे. विशेष करून ज्या प्रकारे अगोदरच आपण वचनाबद्दल पाहिलं की त्या वचनाने त्यांना आकर्षित केलं, नाही का? त्यांचं थेसलोनिका येथील लोकांचं जीवन बदललं, त्यांचं त्यांचं जगणं बदललेलं होतं, त्यांचं बोलणं बदललेलं होतं. ज्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 1 आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतं, नाही का? जर तुम्ही त्यातील शेवटचे वचन जर पाहिलं तर तुम्हाला पाहायला भेटेल, इथं वचन 10 पहा. त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात, हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात. पाहिलं? आणि विशेष करून वचन 8 सांगतं की पहा, तुमचं देवावरील जो विश्वास आहे त्याचं वर्तमान सर्वत्र पसरलेलं आहे. म्हणजे अगदी अगदी त्याच्यामध्ये फरक लोकांना अद्भुत रीतीने जाणवायला लागला. आणि हेच तर ख्रिस्ती बदललेल्या जीवनाचं सुंदर प्रमाण आहे. ख्रिस्ती मंडळीचं, देवाच्या ख्रिस्ताच्या मंडळीचं एक सुंदर प्रमाण आहे की अगोदर ते कसे होते आणि आता कसे झालेले आहेत. परंतु ज्यावेळेस अगोदर ते कसे होते त्याबद्दल जर आपण विचार केला, तर तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या, कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारचा विरोध याला याला तोंड देण्याची गरज नव्हती, कारण ते इतरांप्रमाणेच होते. परंतु आता काय झालेलं आहे, ते आता त्यांच्यासारखे नाही. यांचं जगणं बदललंय, यांचं बोलणं बदललंय, यांचं सर्व काही बदललंय. आणि हेच इतरांसाठी जे सुरुवातीपासून या या जगात जगत आहेत त्यांच्यासाठी हे फार भयावह आणि हे फार भयानक आहे. ते सहन करू शकत नाही, ते पचवू शकत नाही. आणि म्हणूनच थेसलोनिका येथील मंडळीवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला भेटतो, जे आपल्याला वचन 14 ते 16 मध्ये पाहायला भेटतं, नाही का? एकीकडे इथं त्यांनी स्वीकारलं, तर दुसरीकडे लोकांनी नाकारलेलं आहे. देवाचं वचन तेच आहे जे आपल्याला पाहायला भेटतं. एकीकडे मन कोमल करतं, नाही का? ते हातोड्यासारखं एकीकडे सांगितलेलं आहे, तर दुसरीकडे ते मन कठीणही करतं, नाही का?
आणि आणि विशेष करून देवाचं वचन हे दुधारी तलवार म्हटलेलं आहे, ते दोन्ही बाजूने कार्य करणार आहे, बरोबर. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण वचन 14 पासून 16 पाहू, तर ते आपल्याला खऱ्या रीतीने ख्रिस्ती दुःख सहन काय आहे किंवा छळ, त्याबद्दल आपल्याला ते शिकवणार आहे. तर आपण थोडक्यात त्याकडे लक्ष केंद्रित करूया. आपण वाचूया वचन 14 पासून 16 पर्यंत. बंधूंनो, यहूद्यातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठया आहेत, त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात. म्हणजे त्यांनी यहूद्यांच्या हातून जी दुःखे सोसली, तीच तुम्हीही आपल्या देश बांधवांच्या हातून सोसली. त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्टांनाही जीवे मारले आणि आमचा छळ करून आम्हाला बाहेर घालवले. देवाला जे प्रिय ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधी झाले आहेत. परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर बोलतो. ते बोलण्याची ते मनाई करतात, हे यासाठी की त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरत राहावे. त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे. देवबाप करो वाचलं वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं करो. ज्यावेळेस आपण दुःख सहनाबद्दल विचार करतो, तर सगळ्यात अगोदर आपल्याला मुळाबद्दल शिकणं गरजेचं आहे, नाही का, की नेमकं दुःख त्याचा उगम कुठून आहे, काय देवाने दुःख उत्पन्न केलं का, नाही का. अं, हे दुःख जे आहे, ज्यावेळेस देवाने निर्मिती केली त्यामध्ये ह्या गोष्टी होत्या का. तर सगळ्यात अगोदर आपण त्याबद्दल विचार करणार आहोत, त्याचं मूळ काय आहे. त्यानंतर दुःख सहनाची कारण, का बरं ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये जीवनामध्ये हा विरोध आला किंवा वेगवेगळ्या प्रकारे या संकटांना त्याला सामोरे जावं लागतं. आणि तिसरं आपण पाहणार आहोत की ख्रिस्ती दुःख सहन एक प्रमाण आहे, ते कशाचं प्रमाण आहे ते आपण शिकणार आहोत. आणि जे याही उलट आपण पाहतो की एकीकडे दुःख सहन करणं आहे, तर जे दुःख देणारे आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा पवित्र शास्त्र सांगतं की त्यांच्यावर सुद्धा काय परिणाम येणार आहे. त्याबद्दल सुद्धा आपल्याला पवित्र शास्त्र अद्भुत रीतीने मार्गदर्शन करतो. तर पहिल्या आपल्या सत्याकडे आपण जाऊया. दुःखाचं मूळ कुठं आहे, उगम काय आहे. आणि मला असं वाटतं उत्पत्तीमध्ये तुम्हाला सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं, तर तिथं कुठंच तुम्हाला दुःखाचा उल्लेख पाहायला भेटणार नाही, नाही का. आणि जर तुम्ही त्या निर्मितीबद्दल पाहिलं, तर दुःख जे होतं ते आपण जर पाहिलं, तर खरं जर पाहिलं तर त्या निर्मितीमध्ये देवाने जी निर्मिती केली अगोदर, त्या निर्मितीचा ते भाग नव्हतं, नाही का. त्याचं उत्तर आपल्याला पवित्र शास्त्र देतं. जर आपण उत्पत्ती अध्याय 1 आणि वचन 31 वाचलं, तर तिथं आपल्याला सांगितलं की आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले म्हणे. सर्व निर्मितीचं कार्य पूर्ण झाल्यानंतर देव त्या निर्मितीकडे पाहतो. तो म्हणतो की सर्व काही चांगलं आहे. आणि विशेष करून मग सर्व काही चांगलं आहे, तर मग वाईट कधी झालं, नाही का. काय कशाचा परिणाम हा आहे. तर सगळ्यात अगोदर त्यासाठी आपल्याला वचन 15 जी थेसलोनिका पत्रामध्ये सांगितलेलं आहे बघा, त्याकडे त्याचा जो दुसरा भाग आहे त्याकडे आपण थोडंसं लक्ष केंद्रित करूया. त्यातून थोडं आपल्याला समजण्यासाठी मदत होईल की त्याचं मूळ काय आहे मग दुःखाचं. पहा, ते जे यहुदी लोक होते जे थेसलोनिका येथील मंडळीचा छळ करत आहेत, ज्यांनी ख्रिस्ताला मारलं, म्हटलेलं संदेश त्यांना मारलं. पॉल म्हणतो की आमचा सुद्धा त्यांनी छळ केलेला आहे. ते लोक कसे आहेत म्हणे. अध्याय 2 वचन 15 पहा. देवाला जे प्रिय ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधी झाले आहेत. आता हे वचन, देवाला जे प्रिय ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधी झाले आहेत. कोणत्या माणसांचे विरोधी झालेले आहेत, तर ज्यांनी देवाला समजलेलं आहे, ज्यांनी जिवंत देवाची ज्यांना ओळख झालेली आहे, नाही का, त्या लोकांसोबत वैर आहे. कारण ते लोक आता जिवंत देवाशी जडले गेले आहेत आणि यांचं तर वैर पूर्ण जिवंत देवाशी आहे. का बरं, याचं उत्तर काय आहे. तर याचं उत्तर आपल्याला पुन्हा एक वार एदेन बागेमध्ये झालेली ती घटना दिली, नाही का. याची सुरुवात अगदी आपल्याला आपला जो प्रतिनिधी म्हणतो आपण, किंवा आपले पहिले आई वडील आदाम हवा, नाही का, त्यांनी केलेल्या पापापासून आहे. आणि आपल्याला माहित आहे की पापामुळे संपूर्ण संपूर्ण विश्व भ्रष्ट झालेलं आहे. आणि हे भ्रष्ट जग जे आहे ते दिवसेंदिवस आपल्याला पाहायला भेटतं की अधिक भ्रष्ट होत चाललेलं आहे. का बरं, कारण भ्रष्ट आणि पतित मानवाचे जे निर्णय आहेत, त्यांचा जो बंडखोरपणा आहे,
त्यांची जी स्वार्थी वृत्ती आहे त्याचा प्रभाव दिवसेंदिवस अधिक आणि अधिक वाईट रीतीने या जगावर होतो, नाही का? आणि याबद्दलच आपल्याला अनेक अनेक वचनं अगदी स्पष्ट करतील. जर तुम्ही रोमकारासपत्र अध्याय 3 वाचला तर तिथं आपल्याला त्या भ्रष्टतेबद्दल शिकायला भेटतं, नाही का? की सर्वांनी पाप केलं आहे, ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. रोम 6:23 मध्ये पण आपल्याला माहित आहे की पापाचं वेतन हे मरण आहे. अगदी स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. आता हे जे पाप आहे याचा परिणाम खर तर त्या एका व्यक्तीने ते पाप केलं, परंतु सर्व जगतावर ते कसा त्याचा परिणाम लादण्यात आला किंवा त्याचा परिणाम आला. कारण पाप जे आहे त्या पापाचं गांभीर्य आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याचं ते ते त्याचं जे त्याचं जे विश्वव्यापीपण आहे, ते ते व्यापकता आहे, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे की पाप हे भयंकर आहे की जे पूर्णपणे मनुष्याला ते भ्रष्ट करतं. ते पूर्णपणे जिवंत देवाच्या विरुद्ध केलेली कृती आहे. बरोबर की नाही? त्यालाच पाप म्हटलेलं आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला माहित आहे की सृष्टीवर पण आला. त्या पापाचा परिणाम. ज्याच्याबद्दल आपल्याला रोमकरास पत्रामध्ये पुढे 8वा अध्याय वचन 19 ते 23 जर पाहिलं आपण, तर नक्की सर्व मानवजात त्या आदामामध्ये तो आपला एक प्रतिनिधी मस्तक या नात्याने ते मस्तक पूर्णपणे ते भ्रष्ट झालेलं आहे. तर त्याच्याद्वारे जी सर्व लाईन नाही का जन्मास येते, आदामामध्ये जे कोणी जन्मास येतं ते अगदी स्वभावातच, अगदी मातेच्या उदरापासूनच पापी म्हणून, पापी स्वभावातच ते जन्मास येतं, नाही का? आत्मिक रीतीने त्या मेलेल्या अवस्थेतच ते असतं. आणि त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीपुरताच मर्यादित नाही, तर सृष्टीबद्दल सुद्धा आपण पाहतो, नाही का? कारण रोमकारास पत्र 8वा अध्याय वचन 19 ते 23 मध्ये पाहायला भेटतं की सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे म्हणे. का बरं? कारण पापाचा परिणाम या सृष्टीवर पण आहे. आणि तो या सृष्टीवर इतका भयंकर रीतीने व्यापला गेलेला आहे की त्यातून स्वतःहून मनुष्य निघू शकत नाही. त्यामुळं पहा, ही सृष्टी जी आहे जणू काही तिला सुद्धा वेदना होत आहेत अशा प्रकारे सांगितलेलं बघा वचन 20 मध्ये. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आप खुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे त्याच्या अधीन तिला करण्यात आलेले आहे. आणि ज्यावेळेस आपण आणखी पुढे येतो तर तेच जे वचन आहे ते आपल्याला याची याची जाणीव करून देतं, विशेष करून रोमकारास पत्र अध्याय 8, की खऱ्या रीतीने हे कसं घडलेलं आहे, हे कसं घडलेलं आहे. आणि हे हे कशा प्रकारे आहे, तर त्याचं मूळ मग आपल्याला पाहायला भेटतं की पाप. पापामुळे काय आलं बरं? पापामुळे भीती आली. तो जो आदाम अगोदर देवासमोर जाण्यास आणि देवासमोर येऊन नाही का देवासोबत सहभागिता करण्यास अगदी आनंदाने तो तयार असायचा, उत्सुक असायचा. तोच आदाम आता ज्यावेळेस त्याला समजलं देव येत आहे, त्यावेळेस तो लावून जाऊन लपतो, नाही का? तोच आदाम आता दुसऱ्यांवर तो ढकलतो बाजू, नाही का? तोच आदाम आता तोच आदाम जो आहे तो भ्रष्ट झालेला आहे आणि तो स्वतःहून देवाकडे येऊ शकत नाही. तोच आदाम आता स्वतःच्या इच्छेनुसार प्रयत्न करतो की मी कसा देवासमोर उभं राहील, नाही का? तोच आदाम जो आहे तो आता खऱ्या रीतीने देवाची जागा तो घेऊ पाहतो. आणि हीच तर ती अवस्था आहे. हीच तर ती अवस्था आहे. हीच तर ती अवस्था आहे, नाही का? आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की तिथून तिथून खरं हे जे हे जे विरोध आहे, हे जे दुःख आहे त्याची सुरुवात आहे. कारण त्याच्यानंतरच लगेचच आपल्याला त्यांच्या मुलांमध्ये झालेला जो संघर्ष आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? जिथं भावाने भावाला मारलं. का बरं? कारण विश्वास, नाही का? विश्वास आणि अविश्वास या दोन्ही गोष्टी आपल्याला तिथे पाहायला भेटतात. तर अगदी त्या उत्पत्तीमध्ये पापानंतर ह्या दुःख जे आहे त्याची सुरुवात आहे. आणि सुरुवातीपासून विश्वासणारा जो आहे त्याचा आणि अविश्वासणाऱ्यांचा भयंकर संघर्ष आपल्याला पाहायला भेटतो. मग तो सख्खा भाव असू द्या, नाही का, काईन आणि हॅबेल त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. आणि तेच आपल्याला इथं सुद्धा आता पाहायला भेटणार आहे ज्यावेळेस पाऊल कशा प्रकारचे शब्द प्रयोग इथं करतोय बघा. आता पहिला जो मुद्दा आपण पाहिलेला आहे, पहिलं जे सत्य आपण पाहिलेलं आहे की खऱ्या रीतीने त्याचं मूळ काय आहे, तर त्याचं मूळ म्हणजे काय? हा पापाचा परिणाम आहे. हे हे देवाने सुरुवातीला ज्यावेळेस निर्मिती केली त्यामध्ये ह्या गोष्टी नव्हत्या.
परंतु पापामुळे हे घडलेलं आहे. आणि पापामुळे देवाने सृष्टीला सुद्धा त्या नश्वरतेच्या हाती दिलेलं आहे असं सांगितलेलं नाही का. निर्माणकर्त्याने तिला दिलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की मग पुढे आपण येत असताना की हे जे दुःख आहे, नक्कीच आपण मानू शकतो की सर्व मानवजात पापी आहे. आणि मग खरं तर त्यांच्यावर हे दुःख, समस्या, त्रास, वेदना यायला पाहिजे नाही का. नक्कीच येतात त्यांच्यावर पण. परंतु त्यांच्यावर येणारं दुःख आणि त्रास आणि वेदना आणि विश्वासणाऱ्या नात्याने विश्वासणाऱ्यावर येणारे त्रास, दुःख किंवा वेदना याबद्दल विचार करत असताना त्यामध्ये आणि यामध्ये फार फरक आहे. त्यामध्ये आणि यामध्ये फार फरक आहे. त्यांना बिलकुल ती आशा नाही. त्यांच्यामध्ये येणारे जे दुःख आहेत ते ते अकस्मात आहेत, लवकर ते येणार आहेत. परंतु आपल्यामध्ये येणारे हे अगदी ठरलेले आहेत, ते अटळ आहेत. आणि हे का बरं आहेत त्याबद्दलची कारण आपण पुढे या वचनांमधून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. की खऱ्या रीतीने त्याचं मूळ आपल्याला माहित आहे की अं, पाप आहे, पापाचा परिणाम तो आहे. मग आपल्याला पाहायला भेटतं की प्रश्न असा उपस्थित होतो की जर पापाचा परिणाम तो होता, जर पापानंतर त्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर आपण विश्वासणाऱ्या नात्याने आपल्याला माहित आहे की ख्रिस्त आपल्यासाठी या भूतलावर आला. तो आपल्यासाठी या भूतलावर जगलेला आहे. तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला आहे. आणि त्याने जे केलेलं परिपूर्ण कार्य आहे, त्याने तर मात्र आपण यातून सुटायला पाहिजे नाही का. नक्कीच हा प्रश्न आपल्या समोर येतो. आणि मग हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित आल्यानंतर आपण शंका घेत राहतो, अरे देवा, मी अगोदर ख्रिस्ती नव्हतो, आता तर ख्रिस्त माझ्यासाठी, ख्रिस्ताने इतकं अनमोल काम केलं, मग मी दुःखातून का जावं? मला संकट का व्हावं? संकटातून जावं? जग का माझा द्वेष करतं? का मी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे त्रासातून जातो जे माझ्यासाठी छळासारखं आहे? कदाचित ते माझं आजार पण असू शकतं. कदाचित ते माझ्या जीवनातील येणारे कोणते तरी असे प्रसंग असू शकतात की जे मला त्या छळाप्रमाणेच भासतील नाही का. आणि मग का बरं अशा गोष्टी मला येतात? तर लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की नक्कीच आपल्याला ख्रिस्ताने पापाच्या सामर्थ्यापासून, बरोबर, पापाच्या त्या भयानक अशा परिणामापासून त्याने आपल्याला सोडवलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, अजूनही आपण या पापी भ्रष्ट जगामध्ये आहोत. अजूनही आपण या पापी देहामध्ये आहोत. आणि जोपर्यंत आपण या पापी भ्रष्ट जगामध्ये आहोत आणि पापी देहामध्ये आहोत, तोपर्यंत आपण त्यातून सुटणार नाहीये नाही का. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की ही टक्कर, हे जे युद्ध आहे, ते का होतं? हे युद्ध अंधकार आणि प्रकाश यामधील आपल्याला पाहायला भेटतं. इपिस्करास पत्र जर 6वा अध्याय आपण वाचला, तर तिथं आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने सांगितलं आपलं झगडणं अशा प्रकारचं आहे म्हणे नाही का. आपलं झगडणं तर सुरुवात आपल्या आपल्या आतल्या स्वभावापासून आहे. जुना स्वभाव आणि नवीन स्वभाव, जो ख्रिस्तामध्ये मला मिळालेला स्वभाव आहे आणि जो माझा जुना स्वभाव आहे, या दोन्ही गोष्टी आपल्या हृदयात अजूनही आहे. पापाचं वास्तव्य अजूनही माझ्यामध्ये आहे नाही का. कारण या पापी देहात मी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये दुःख सहन हे आपल्यासाठी एक आशीर्वादाचं कारण ठरतं. दुःख सहन आता ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी एक आशीर्वादाचं कारण ठरतं. कशा प्रकारे बरं? तर त्यासाठी आपण काही गोष्टी पाहू शकतो. जसं का बरं दुःख आपल्या जीवनात येतं? तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या अगोदर की पाऊल जो आहे वचन 15 मध्ये ज्यावेळेस दुःख सहनाबद्दल बोलतो, तर पाऊल वचन 15 मध्ये थेसलोनिका येथील मंडळीचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताकडे वेधून घेतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो वेधून घेतो सगळ्यात अगोदर. आणि तो काय म्हणतो वचन 15 मध्ये, त्या यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेश त्यांनाही जीवे मारले आणि आमचा छळ करून आम्हालाही बाहेर घालवले. आता बघा, प्रभू येशू ख्रिस्त, संदेश ते, आणि आम्ही म्हणजे पाऊल, सिला आणि तिमोथी, बरोबर. आता 3 प्रकारे तो मांडत आहे. का बरं तो यांचं उदाहरण घेत आहे? त्याचं कारण हे आहे की थेसलोनिका येथील मंडळी जी होती, ती भयंकर छळातून चाललेली आहे. ती त्या वेदनेतून चाललेली आहे. आणि कदाचित ती निराशेत सुद्धा जात असावी. आणि पौल ज्यावेळेस यांचं उदाहरण घेतो, तर तो म्हणत आहे की छळातून गेलेले, त्रासातून गेलेले तुम्ही एकटेच नाहीये. खुद्द आपला प्रभू स्वतः त्यातून गेलेला आहे. संदेश तेही त्यातून गेलेले आहेत.
आम्ही स्वतः त्यातून गेलेलो आहोत आणि आम्ही स्वतः त्यातून जात आहोत. पौल त्याची आठवण त्यांना करून देत आहे. आणि का बरं ह्या गोष्टी होतात? ज्यावेळेस पौल प्रभू येशू ख्रिस्त आणि संदेष्टे त्यांच्याबद्दल आठवण करून देतं, तर का का हे छळ किंवा का हे जग जे आहे ते आपल्याला स्वीकारत नाही? का बरं ते स्वीकारत नाही? तर त्याचं उत्तर आपल्याला फार सुंदर रीतीने, मला असं वाटतं, मते वर्तमानामध्ये आपल्याला पाहायला भेटतं नाही का, जिथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जग जग जे आहे ते तुमचा द्वेष करतं म्हणे नाही का. मला असं वाटतं योहान वर्तमान 15व्या अध्यायामध्ये, सॉरी, जग जर तुमचा द्वेष करतं तर ते तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही द्वेष केलेला आहे म्हणे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे बघा, तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयावर प्रेम केले असते. का बरं जग आपला द्वेष करत आहे? का थेसलोनिका येथील मंडळी जे आहे त्यांच्या विरुद्ध इतक्या प्रकारे नाही का तिथं विरोध होत आहे किंवा छळाला सामोरे जावं लागत आहे? कारण आता ते जगाचे राहिले नव्हते. आता ते थिस्सलुनीका येथील त्या लोकांप्रमाणे नव्हते. आता ते जे होते ते बदलले होते पूर्णपणे. त्यांचा प्रभू बदललेला होता. त्यांचं जगणं बदललेलं होतं. त्यांचं अंतिम ठिकाण बदललेलं होतं. त्यांचा विश्वास बदललेला होता. आणि त्यामुळे आपण पाहतो की जगाने, त्या लोकांनी त्यांचा द्वेष केलेला आहे. प्रभू काय म्हणतो वचन 19 मध्ये, तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयावर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करतं म्हणे. का? कारण आपल्याला जगातून निवडलेला आहे. आणि पुढे वचन 20 मध्ये पाहतो, आणखी स्पष्ट बोलतो, दास धन्यापेक्षा मोठा नाही. हे जे वचन मी तुम्हाला सांगितले या त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील. त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील म्हणे. अगोदरच प्रभूने शिष्यांना त्याची आठवण करून दिली. प्रभू प्रत्येक काळामध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टींबद्दल तो अगोदरच सांगून ठेवत आहे. काय सांगितलेलं आहे वचन 21 पुढे, परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत. का बरं दुःख आणि छळ आहे? का? आणि पाऊल ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण देतो तर ख्रिस्ताचे शब्द सुद्धा आपल्याला आठवणं गरजेचं आहे. पाऊल म्हणतो की त्यांनी आपल्या प्रभूला सोडलं नाही, कारण जग आंधळ आहे, ते भ्रष्ट आहे का. आणि म्हणूनच पुढे पाऊल आणखी काय म्हणतो, प्रभू येशूला आणि संदेष्टांनाही जीवे मारले म्हणे. आता संदेष्टांबद्दल तो बोलतो नाही का. प्रत्येक संदेष्टांबद्दल जर आपण विचार केला तर आपल्याला माहित आहे की खास करून पाऊल एका विशिष्ट गटाला टार्गेट करतो इथे बघा. यहुद्यांनी म्हटलेलं आहे. वचन 14 मध्ये सुद्धा म्हणतो की त्या यहुद्यांच्या हातून जी दुःखे सोसली म्हणे तुम्ही. इथं पण तो म्हणतो यहुद्यांनीच. आणि इथं सुद्धा खाली वचन 16 मध्ये सुद्धा तो काय म्हणतो की त्यांनी मला मनाई केली परराष्ट्रीयांसोबत बोलण्यासाठी. तर अं, पौल असं का बोलत आहे इथं? जर बारकाईने आपण विचार केला तर सगळ्यात अगोदर तो हा विचार करत आहे, पौल त्यांच्यासमोर मांडत आहे की हे जे यहुदी आहेत त्यांनी जो छळ केलेला आहे किंवा ते जे छळ करत आहे, पहिलं जर आपण विचार केलं तर पौल यहुद्यांवर अगदी सरळ रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताला मारल्याचा आणि त्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचा छळ केल्याचा तो अगदी सरळ तो आरोप करतो तिथे नाही का. अगदी सरळ त्यांना तो हे दाखवतो नाही का. आणि यातून फक्त तो त्यांचा धार्मिक आंधळपणाचा तो पुरावा देत नाही, तर आपल्याला पाहायला भेटतं की तो ज्यावेळेस ह्या गोष्टी त्यांना सांगत आहे त्याच्या मागचा एक उद्देश म्हणजे काय, की मंडळीला तो इतिहासाची जाणीव करून देत आहे. ऐतिहासिक वस्तुस्थिती तो सांगत आहे. इतिहासामध्ये सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत. थिस्सलुनीकाकरांनो, तुम्ही घाबरू नका. या स्थितीला प्रत्येक काळामध्ये ख्रिस्ताच्या मंडळीला सामोरे जावं लागणार आहे. आणि जणू काय पौलाचं हे जे बोलणं होतं ना त्यांना, तर हे जणू काय त्यांच्यासाठी एक सांत्वन देणारं होतं. त्यांच्यासाठी एक एक जसा त्या पाठीचा कणा जसं टाईट करणार नाही का, तशा प्रकारचं हे बोलणं होतं. आपल्याला माहित आहे प्रभू येशूला त्या वधस्तंभी खेळण्यात आलं नाही का. यामध्ये पाहतो आपण की सगळेच यहुदी नव्हते, कारण काही यहुदी जे होते त्यांनी त्याच्यावर विश्वास पण ठेवलेला होता, आपल्याला माहित आहे. आणि फक्त यहुदी गटच नव्हता प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळणारा, तर आपल्याला पाहायला भेटतं की रोमी लोक सुद्धा होते नाही का. त्यांनी सुद्धा थट्टा केली, त्यांनी सुद्धा त्याला वधस्तंभी खेळलेला आहे.
आपल्याला माहित आहे. आणि एवढंच नाही, तर ते रोमी लोक किंवा ते यहुदी तेवढ्या पुरतच मर्यादित नव्हतं, तर तुम्ही आणि मी सुद्धा होतो प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यासाठी जबाबदार. त्याचं कारण आपल्याला यशिया देतो नाही का? यशिया 53 अध्याय वचन 6 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आपले पाप त्याच्यावर लादण्यात आले, आपल्यामुळे त्याला वधस्तंभावर जावं लागलेलं आहे. ज्यासाठी आपण पात्र होतो, जी शिक्षा आपण भोगावायला पाहिजे होती, ती ख्रिस्ताने भोगलेली आहे. आपल्याला माहित आहे, त्यावेळेस आपण इस्रायल लोकांबद्दल विचार करतो, यहुद्याबद्दल पाऊल ज्यावेळेस बोलतो, तर पाऊल यहुदी लोकांबद्दल द्वेष नाही करत आहे, नाही का? कारण पौल जो आहे त्याचा परिपाठ होता, ज्यावेळेस तो प्रत्येक नवीन गावात जायचा त्यावेळेस तो सगळ्यात अगोदर सभास्थानात जायचा आणि तो यहुद्यांना सुवार्तेची घोषणा करायचा. पवित्र शास्त्रातून तो ख्रिस्त गाजवायचा, ख्रिस्ताची सुवार्ता तो गाजवायचा. आणि ज्यावेळेस तिथं विरोध व्हायचा त्यावेळेस तो आजूबाजूच्या त्या इतर लोकांमध्ये जाऊन सुवार्तेची घोषणा करायचा. पौलाची इच्छा ही हा विचारसरणी होती, हा विश्वास होता की सुवार्थ अगोदर यहुद्यांसाठी होती. सुवार्थ अगोदर यहुद्यांसाठी होती, तर सुवार्थेचं आमंत्रण अगोदर यहुद्यांना जायला पाहिजे आणि मग परराष्ट्रीयांना. आणि पाऊल तशाच प्रकारे करतो नाही का? पण आपल्याला माहित आहे की का बरं यहुद्यांनाच पाऊल अगोदर ते देतो. इथे यहुद्यांचा तो द्वेष नाही करत आहे, परंतु जे काही घडत आहे भ्रष्ट लोकांमध्ये ते तो दाखवत आहे. एक तर आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या त्या धार्मिक पुढाऱ्यांनी त्याला त्याला नाकारलं आणि त्यासोबत त्यांच्या अनुयायांचा पण छळ केलेला आहे. आणि एवढंच नाही, तर वचन वचन 15 पुढे काय सांगतं, त्यांनी संदेष्ट्यांनाही जीवे मारले. का बरं यहुद्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत? त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण आपल्याला इथं जे शब्द पॉल मांडत आहे ना, संदेष्ट्यांनाही जीवे मारले, त्यातून थोड्या आपल्याला आयडिया येऊ शकते, आपल्याला थोडी समज येऊ शकते. का बरं त्यांनी मारलं? कारण ते केवळ त्यांच्या वाडवडिलांच्या पापांची पुनरावृत्ती करत होते. त्यांच्या वाडवडिलांनी तेच केलं, त्यांच्या पूर्वजांनी तेच केले, संदेष्टांसोबत तेच ते करत होते. कारण हे भ्रष्ट हृदयाचं एक 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 प्रमाण आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येण्या अगोदर त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांचा छळ केलेला आहे. ज्याच्याबद्दल आपल्याला मत्तई शुभवर्तमान आणि 5वा अध्याय वचन 10 ते 12 मध्ये शिकायला भेटतं नाही का, जिथं प्रभू म्हणतो की नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहे, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. वचन 11 आणि 12 कडे लक्ष द्या. वचन 11-12 सांगतं मत्तई शुभवर्तमान 5वा अध्याय वचन 11-12, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आणि पुढे वचन 12 काय सांगतं, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण तुमच्या पूर्वी जे संदेश ते होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. पाहिलं, हे वचन अगदी अगदी परखड आहे, अगदी स्पष्ट आहे. पाऊल का बरं संदेश त्यांनाही जीव मारले म्हणतो? कारण तो म्हणतो अगदी त्यांच्या त्यांच्या रक्तात ते पडलेलं आहे, अगदी त्यांच्या अंगवळणी ते झालेलं आहे आणि अगदी त्यांच्या पूर्वजांपासून आहे. तेच ते करत आलेले आहेत, तेच ते करत आलेले आहेत. त्यांना वाटत होतं की आम्ही येहुदे आहोत, आम्ही अब्रामाचे पुत्र आहोत, आम्ही देवाच्या अगदी जवळ आहोत, आम्हाला नियमशास्त्र दिलेलं, आम्ही एकमेव लोक आहोत आणि आम्ही अगदी देवाच्या जवळ आहोत नाही का? आणि आम्ही अगदी देवाच्या अगदी अगदी कृपेच्या जवळ आहोत. आम्ही अगदी देवाने आमच्या सोबत आमच्या पूर्वजांसोबत करार केलेला आहे. आम्हाला त्याने नियमशास्त्र दिलं, त्या नियमशास्त्राप्रमाणे आम्ही जगतो आणि देवासमोर आम्ही नीतिमान ठरू शकतो. परंतु त्यांना माहित नव्हतं हे ते त्यांनी कधीच समजून घेतलं नाही की नियमशास्त्र हे तुम्हाला त्यांना जे देण्यात आलेलं होतं ते नीतिमत्व नीतिमान ठरण्यासाठी किंवा नीतिमान होण्यासाठी देण्यात आलेलं नव्हतं, तर नीतिमत्वाची जाणीव करून देण्यासाठी देण्यात आलेलं होतं. ज्याच्याबद्दल गलतीकारस पत्रामध्ये आपल्याला पाऊल त्याबद्दल बोलतो नाही का, ते एक बालरक्षक होतं म्हणे. तो म्हणतो की मला पापाची जाणीव कुठून होते? नियमशास्त्राद्वारे मला समजतं की अरे खोटं बोलू नको, खोटं बोलणं हे पाप आहे. जर नियमशास्त्र नसता तर माझ्यासाठी खोटं बोलणं हे पाप नसतंच. नियमशास्त्राद्वारे मला त्याची जाणीव झाली, नियमशास्त्राद्वारे मला जाणीव झाली खून करणं पाप आहे, व्यभिचार करणं पाप आहे, या सगळ्या गोष्टी आहेत नाही का? आणि त्या भौतिकतेवर इतके ते घमंड करायला लागले यहुदी पुढारी नाही का, त्याच्यावरच ते रमायला लागले.
आणि एवढंच नाही, तर त्यांच्यासाठी तीच मोठी गोष्ट होती. आणि ह्या मागे ते हे समजू शकले नाही, की खरं तर नियमशास्त्र जे होतं ते खऱ्या रीतीने त्या महान नीतिमत्वाची मागणी करत होतं, जे आमच्यामध्ये नाहीये. नियमशास्त्र जे होतं ते आमची कमीपणा, आमचं उणीव, आमची पापी वृत्ती ते दाखवत होतं, की अरे तू किती पापी आहेस, तू किती भ्रष्ट आहेस, तुझे विचार किती वाईट आहेत, तू पूर्णपणे देवाच्या क्रोधाच्या खाली तू आहेस. तुला त्या नीतिमान पवित्र देवासमोर उभं राहायचं आहे, तर तुला त्या नीतिमत्वाची गरज आहे. ये, मी तुला ते नीतिमत्व दाखवितो. ते नीतिमत्व केवळ आणि केवळ देवाकडे आहे. आणि ते केवळ आणि केवळ देवापासूनच आहे ते नीतिमत्व. त्याच्याच कृपेने, त्याचीच गरज आहे तुला. त्याची ते आठवण करून देत होतं, नाही का? आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं, की ते त्यांनी संदेश त्यांचा पण छळ केलेला आहे. कारण संदेश ते परखडपणे त्यांना बोलायचे. आणि त्यांना ते त्यांना वाटायचं की आम्ही जे करतो ते अगदी योग्य आहे, अगदी सरळ आहे. आणि त्यांनी संदेश त्यांचा पण छळ केलेला आहे. पुढे पौल काय म्हणत आहे? त्यांनी आमचा सुद्धा छळ करून आम्हाला त्याने काय केलं? बाहेर घालवलं म्हणे. आता हे जे अनुभव आहेत पौलाचे, पौल प्रभू येशू ख्रिस्तापासून सुरुवात करतो, मग संदेश ते, आणि मग म्हणतो आम्ही, नाही का? काही ठिकाणी पौल ज्यावेळेस स्वतःच्या त्या त्या अनुभवाचा अनुभव तो मांडतो, तर तो स्वतःबद्दल किंवा एक वचनी रीतीने तो मांडतो. जसं करिंथ पत्रामध्ये तो म्हणतो की मी ही दुःखी सोसली, नाही का? तो म्हणतो की मला पुष्कळ श्रम करण्यात, कैद सोसण्यास, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे आणि पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे म्हणे, नाही का? अब्रामाचं संतान. तर काही ठिकाणी तो स्वतःच एक वचनी रीतीने तो बोलतो. परंतु मला असं वाटतं ज्यावेळेस पाऊल इथं बोलत आहे, पूर्ण थेसलोनिका पत्रामध्ये तो अशा प्रकारे बोलत नाही, मी मला, तर तो आम्ही म्हणतो, नाही का? तो म्हणतो की आमचा छळ करून आम्हाला बाहेर घालवलं. तर मला असं वाटतं की नक्कीच जे करिंथ पत्रामध्ये तो बोलत आहे, नक्कीच त्या घटना होत्या. तो वैयक्तिक रीतीने त्याचा अनुभव तो सांगत आहे. परंतु थेसलोनिकामध्ये ज्यावेळेस तो आम्ही आणि आमचा असा उल्लेख करतो, तर तो नक्कीच तो आपल्याला पाहायला भेटतं, की त्या मासेदोनियातील घडलेल्या त्या घटनांचं तो आठवण करून देतो, नाही का? जे आपण सुरुवातीला ज्यावेळेस थेसलोनिका पत्राला सुरुवात आपण करत होतो, त्याचा परिचय आपण पाहत होतो, त्यावेळेस आपण त्याबद्दल शिकलो. आणि अ, ज्यावेळेस तो म्हणतो की आम्ही, नाही का, किंवा आम्हाला घालवून देण्यात आलं, आमचा छळ करण्यात आला, तर 16वा अध्याय जर आपण वाचलं, प्रेषितांची कृत्य, तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं की पौल, सिला आणि तिमोथी, अ, जे 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 मासिदोनिया त्या भागात जातात, नाही का, पौलाला तो दृष्टांत पडल्याप्रमाणे. आणि तिथे गेल्यानंतर जे पहिलं जे नगर होतं फिलिप्पे, जिथे ते जातात. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला माहित आहे की पौल आणि सिला त्यांना तुरुंगात टाकण्यात येतं. का बरं? कारण त्याने एका मुलीला बरं केलं, एक मुलगी बरी झाली होती, नाही का? आणि त्याच्या धन्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप केले. त्यांना त्यांना फटके मारण्यात आले, त्यांना अटक करण्यात आलं, त्यांना फोड्यात घालण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पाऊल ते ते अगदी वल्ले वन घेऊन पुढे जातो. आणि तुम्ही 17वा अध्याय जर वाचला, तर वचन एक आपल्याला सांगतं, तो तिथून एक एक गाव पुढे 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 आणि जाऊन थेसलोनिका येथे येतो. आणि तिथं आल्यानंतर अध्याय 17 वचन 2 आपल्याला सांगतं, 3 शब्दात तो त्या ठिकाणी त्या युद्धांसोबत घालवतो. आणि त्याने वारंवार ख्रिस्ताबद्दल जुन्या करारातून त्याने दाखवलं, नियमशास्त्र कशा प्रकारे त्या खऱ्या नीतिमत्वाची मागणी करतं, त्याची आठवण करून त्याने दिली, नाही का? आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय झाला? काही तिथं परराष्ट्रीय लोक होते ऐकणारे, काही काही यहुदी पण होते. त्यातील काही लोकांनी, यहुद्यांनी, काहींनी विश्वास ठेवला, काही परराष्ट्रीयांनी पण त्यावर विश्वास ठेवला, परंतु काहींनी त्यावर विश्वास ठेवला नाही. आणि त्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 17, प्रेषितांची कृत्य अध्याय 17 वचन 5 आपल्याला सांगतं, ज्या यहुद्यांनी विश्वास ठेवला नाही, त्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजाराचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली. काय केली? कुणी केली? कोण होतं जबाबदार इथं? मंडळीवर छळ,
ओढवून आणण्यासाठी यहुदी लोक. आणि म्हणूनच तो वारंवार यहुद्यांबद्दल बोलत आहे. वचन 14 मध्ये तो म्हणतो की यहुद्यांच्या हातून जी दुःखे तुम्ही सोसली, इथं पुढे सुद्धा तो म्हणतो की त्यांनी आम्हाला बाहेर घालवलेलं आहे. त्यांनी आपल्याला पाहायला भेटतं की भाड्यानी पैसे भरून त्यांनी गुंड बांधले, विकत त्यांनी लोकांना आणलं नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी त्यांच्या विरुद्ध, आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्या मनात दहशत निर्माण केलेली आहे. आणि पुढे पॉल आणखी पुढे जातो, मग करीन पर्यंत आपल्याला माहित आहे. तर तिथून पुढे बिरोया इथे जातो, अथेन्स, बिरोया, आणि त्या ठिकाणी जात असताना सुद्धा हेच हेच लोक जे होते यहुदी, त्यांना समजते की तो त्या ठिकाणी गेलेला आहे परराष्ट्रीय. तर पाऊल ज्या प्रकारे इथं बोलते बघा, वचन 16 मध्ये, परराष्ट्रीयांचं तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर बोलतो, ते त्या बोलण्याची ते मनाई करतात. तुम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी सुद्धा घडलेलं आहे. ज्यावेळेस ते थेसलोनिकामधून निघाले आणि ते पुढे पुढे चाललेले होते, मला असं वाटतं अथेन्स, बिरोया आणि हे सर्व नगर तिथे गेल्यानंतर ह्याच यहूद्यांना समजलं की अरे पाऊल आणि ते सिला, तिमोथी त्या ठिकाणी आहे. त्यावेळेस त्यांनी काय केलं, ते तिथे जाऊन त्या लोकांना सुद्धा त्यांनी फितवलेलं आहे. तर खरं या छळामागे कोण कार्य करत होतं? हे यहुदी लोक करत होते. आणि म्हणून यहुदी लोकांचं नाव पाऊल इथं घेत आहे थेसलोनिकाकरांना आठवण करून देण्यासाठी. आणि आपल्याला पाहायला भेटतं यहुदी लोकांनीच इतरांना पौलाविरुद्ध आणि तेथील विश्वासार्हांविरुद्ध फितवलेलं होतं. आणि मग ज्याचा परिणाम काय झाला बरं? मंडळी आता छळातून चालली होती नाही का. आता छळातून चाललेली होती. परंतु हे छळातून जाणं त्या मंडळीसाठी फार आशीर्वादाचं कारण ठरलं. कारण ते त्यातून खऱ्या रीतीने देवाकडचा धीर ते शिकले नाही का. म्हणूनच पाऊल अध्याय 1 मध्ये, वचन 3 मध्ये तो म्हणतो की तुम्ही विश्वासाने केलेलं काम, रीतीने केलेले श्रम आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशेमुळे धरलेला धीर पाहिलं. पौल त्याबद्दल बोलतो. फारच लवकर, अगदी अगदी नवीन ही मंडळी आहे, जास्त काळ झालेला नव्हता नाही का. परंतु फार धीर त्यांच्यामध्ये उत्पन्न झाला. आणि तो धीर कसा? ह्या छळातून ते गेलेले आहेत. बरं, ज्यावेळेस आपण या छळाबद्दल विचार करतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की त्याद्वारे किंवा का बरं तो छळ आला. आणि पौल ज्यावेळेस त्या छळाबद्दल बोलतो मंडळीला, तर त्याद्वारे काय प्रमाण पटलेलं आहे, कोणतं प्रमाण त्यातून मिळालेलं आहे. तर वचन 14 आपल्याला सांगतं, पहा बंधूंनो, युद्यातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठया आहेत, त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात म्हणे. अनुकरण करणारे झालात म्हणे. आपल्याला पाहावयास भेटतं अध्याय 1 वचन 6 मध्ये पाऊल म्हणतो की तुम्ही वचन नाही का स्वीकारून, पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात अगोदर म्हणतो. आणि आता इथं काय म्हणत आहे? तुम्ही त्या छळातून जाऊन कुणाचे अनुकरण करणारे झालात, वचन 14 मध्ये, त्या योद्ध्यातील मंडळांचे. कशा प्रकारे अनुकरण करणारे झालात बरं? कशा प्रकारे? तर त्याचं उत्तर तो पुढे देत आहे. म्हणजे त्यांनी यहूद्यांच्या हातून जी दुःखे सोसली, तीच तुम्ही सोसली. म्हणजे देश बांधवांच्या, सगळ्यात महत्वाचा हा शब्द आहे, देश बांधवांच्या. देश बांधवांच्या, तुम्हाला माहिती आहे का पवित्र शास्त्रामध्ये मते कृषी वर्तमानामध्ये प्रवेश ख्रिस्त एका ठिकाणी अशा प्रकारे म्हटला की मी तलवार चालवायला आलोय म्हणजे नाही का. आलं का लक्षात? आणि त्याचा अर्थ अशाच प्रकारचा होता की ज्यावेळेस आपला विश्वास बदलतो नाही का, खऱ्या रीतीने आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आपलं जगणं बदलतं, आपलं बोलणं बदलतं, आपलं सर्व काही बदलतं नाही का. आणि आपल्या जीवनातून जितका प्रखरतेने ख्रिस्त दिसतो, तितक्याच प्रखरतेने आपला अविश्वासणारा भाऊ बघतो. रक्ताचा भाऊ असला तरी तिथं कुठे ना कुठे तो संघर्ष आपल्याला पाहायला भेटणार. अंधकार आणि प्रकाश कधीच एकत्र राहू शकणार नाही. त्याचं एक उदाहरण इथं आहे. यहुद्यांचा छळ करताना इथे दिसत आहे. तो म्हणतो की तुम्ही त्यांच्यासारखे अनुकरण करणारे झाले. कसे बरं? कारण ती जी यहुदी विश्वासणारे होते, त्या यहुदी विश्वासणाऱ्यांचा यहुदी लोकांनी छळ केला. बरोबर? ज्या ज्या पॅलेस्टाईन मधील ज्या मंडळ्या होत्या, आपण पाहतो अगोदर प्रेषितांच्या कृत्यमध्ये, यहूद्या भागातील, शमरोन भागातील आणि यरुशलेम मधील जी मंडळी होती, त्या सर्व मंडळ्यांवर
जो छळ केला ओढवला गेलेला आहे, जो छळ आलेला आहे, तो त्यांच्या देश बांधवांद्वारे आलेला आहे. आणि तशाच प्रकारे थेसलोनिका येथील मंडळीवर सुद्धा जो छळ आला तो त्यांच्या देश बांधवांद्वारे आला. का बरं? कारण त्यांचा विश्वास, नाही का, त्यांचं त्यांचं जीवन जे बदललेलं आहे त्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि हेच ते प्रमाण आहे. आणि हेच कशाचं प्रमाण होतं बरं? तो म्हणतो की तुम्ही त्या मंडळाचं अनुकरण करणारे झालेले आहात. आणि यातून अगदी स्पष्ट होतं की तुम्ही त्या प्रेषितीय मंडळीचा एक भाग झालेला आहात. जी मंडळी प्रेषितांच्या शिक्षणावर आधारलेली आहे. बरोबर की नाही? कारण ती जी मंडळ्या होत्या येरुशलेम मधील, येहुद्यामधील, शमरोनातील आणि त्या सर्व आजूबाजूच्या मंडळ्या ज्या होत्या त्या पूर्णपणे प्रेषितांच्या शिक्षणावर उभारलेल्या होत्या. ते प्रेषितांचं शिक्षण शिकून त्याप्रमाणे त्या जगणाऱ्या होत्या. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्यावर ओढणारा तो छळ. आज ज्या मंडळ्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर उभारलेल्या आहेत? आज त्या कोणाचं अनुकरण करणारे झालेले आहेत? खरंच आपण त्या प्रेषितीय मंडळीचं अनुकरण करणारे आहोत का? नाही का? आपल्या आपल्या जीवनामध्ये, मंडळीमध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला याचं विचार करणं गरजेचं आहे. पुढे आपण ज्यावेळेस या छळाबद्दल शिकतो तर छळ या गोष्टीबद्दल शिकत असताना आपल्याला पवित्र शास्त्र अनेक गोष्टी शिकवतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देवाने आता छळ जे आहे ते एक साधन म्हणून देवबाप उपयोगात आणतो. साधन म्हणून. आणि कशा प्रकारे बरं साधन म्हणून उपयोगात आणतो? त्याचं एक सुंदर उदाहरण प्रेषितांची कृत्यमध्ये पाहायला भेटतं, जिथं सुरुवातीलाच अध्याय 1 मध्ये सांगितलं होतं की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, त्यावेळेस तुम्ही शमरोन, येहुद्या, नाही का, सॉरी, येरुशलेम, येहुद्यात आणि शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. परंतु आपण पाहतो अध्याय 5, 6, 7 पर्यंत कुठेच ती जी मंडळी, ती जी विश्वासणारे लोक जे होते ते दुसरीकडे जायला तयार नव्हते, नाही का. आणि देवाने दिलेलं हे वचन पूर्ण होणारच येहुद्यात, शमरोनात. आता हळुवारपणे ते वचन जायला पाहिजे, एक एक करून, ज्या प्रकारे ते वचन सांगतं, नाही का, अशा प्रकारे प्रेषितांचं कृत्य सांगतं की पहा, शमरोनात, येरुशलेमेत, येहुद्यात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत कसं हे वचन देवाने पसरवलं. तर त्याचं एक साधन म्हणजे छळ. पहिली जी मंडळी होती, प्रथम मंडळी, ते येरुशलेम सोडायलाच तयार नव्हते. आणि म्हणून जर तुम्ही 8वा अध्याय जर वाचला ना, स्तेफनाच्या मृत्यूनंतर, तिथं आपल्याला पाहायला भेटतं वचन 1 मध्ये त्या येरुशलेमेतील मंडळीचा भयंकर छळ झाला. त्याचा परिणाम काय झाला? ते यहुदिया आणि शमरोनात पांगले. पाहिलं? ते वचन तिथं सांगितलं, अध्याय 1 मध्ये सांगितलेलं. आता ते येहुद्या आणि शमरोनामध्ये गेल्यानंतर वचन 4 काय सांगते बघा. वचन 4, प्रेषितांची कृत्य अध्याय 8 वचन 4, पहा तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. कसं अद्भुत कार्य आहे बघा. छळ देवाचं साधन म्हणून देवा उपयोगात आणतो. दुसरी गोष्ट, छळ जे आहे कधी कधी अनुशासन लावण्यासाठी देवाने दिलेला आहे. बरोबर? देव हा उत्तम पिता आहे. जेव्हा त्याचं एखादं लेकरू त्याच्यापासून दूर जातं तेव्हा तो छळाचा उपयोग करतो त्याला पुन्हा त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी. आज हे कसं लागू पडतं बरं? उदाहरणार्थ, जर एखादा व्यक्ती त्याच्या जीवनातील पुष्कळ तास, नाही का, खरं तर त्याच्या कुटुंबासाठी, मंडळीसाठी, देवासाठी काही वेळ देण्याऐवजी तो सर्व गोष्टी, सर्व तास जर तो फक्त आपल्या कामामध्ये देत आहे आणि जणू काय ते काम त्याच्यासाठी, नाही का, अगदी सर्वोच्च जागेवर, सर्वोच्च ठिकाणी ते झालेलं आहे, तर देव कसा कार्य करतो तिथं, त्याला कसं अनुशासन लावतो माहिती तुम्हाला? पुष्कळदा त्या कामापासून त्याला दूर करतो. आणि पुष्कळदा काय होतं माहितीये का? त्यामुळे जो जो आर्थिक ताण तणाव त्याच्यामध्ये निर्माण होतो ना, जणू काय तो ताण तणाव त्याच्यासाठी छळा सारखा भासू लागतो. छळासारखा भासू लागतो. पाहिलं तर देव जो आहे तो आपला प्रेमळ पिता आहे. तो त्याच्या लेकरांना छडी सुद्धा मारतो, नाही का, यासाठी की पहा त्याच्या पुत्रांनी प्रथम प्राधान्य काय आहे ते समजून घ्यावे. एक उदाहरणार्थ मी घेत आहे, एक उदाहरण दाखल, म्हणजे असंच घेऊ नका की असं होईल म्हणून, पण हे उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगत आहे. वचन जर तुम्ही लोकास पत्र 12 अध्याय जर तुम्ही वाचला, 6-7 मध्ये पहा, ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो म्हणे.
मग ते फटका कदाचित कोणताही असू शकतो. माझा शारीरिक आजार असू शकतो, कोणत्या ना कोणत्या प्रकारचे वेदना किंवा दुःख असू शकतं, जे मला देवाच्या वरती करू पाहतं, जे मला माझं प्रथम प्राधान्य गमवायास भाग पाडतं. त्याच गोष्टीला देवबाप माझ्यापासून दूर करतो, जेणेकरून मला खरं प्रथम प्राधान्य समजून यावं. तिसरी बाब आपल्याला पाहायला भेटतं, दुःख सहन जे आहे ते आपल्याला याची आठवण करून देतं की जग खऱ्या रीतीने आपलं घर नाहीये, आपलं अंतिम ठिकाण नाहीये, नाही का? पवित्र शास्त्र आपल्याला त्याबद्दल शिकवितं. का बरं आपलं अंतिम ठिकाण नाहीये? पुष्कळदा अनेक लोक म्हणतात की जितका आम्ही पक्का विश्वास ठेवू, नाही का, तितका आम्ही जितका दृढ विश्वास ठेवतो तितका आम्ही छळातून जाणार नाही. परंतु लक्षात घ्या, बाप्तिस्मा करणारा योहान तो छळातून गेला, नाही का? देवाचे शिष्य छळातून गेले, पहिली मंडळी छळातून गेलेली आहे, त्याचे लोक छळातून गेलेले आहेत. तर नक्कीच आपण त्यातून जाऊ. तर नक्कीच ही वचनं आपल्याला त्याची आठवण करून देतात, नाही का? पुढे तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय? आपल्या दुःख सहनाचं ते एक प्रमाण आहे. ख्रिस्ती दुःख सहन जे आहे ते एक प्रमाण आहे. कशाचं प्रमाण आहे बरं? वचन 14 आपल्याला सांगतं, बंधूंनो, येहुद्यातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठया आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात. इथं बंधूंनो आणि ख्रिस्त ठाई असणाऱ्या मंडळ्या, हे दोन शब्द आपल्याला त्याच्याबद्दल सांगतं की खरंच आपण ख्रिस्ताची मंडळी आहोत, खरंच आपण ख्रिस्ताचे लोक आहोत. त्याचे एक प्रमाण आहे, ते म्हणजे पुष्कळदा दुःख सहनातून जाणं. बंधूंनो, आपल्याला माहिती आहे आपण एका कुटुंबाचे भाग झालेले. तो म्हणतो की ख्रिस्ताच्या ठया असणाऱ्या मंडळ्या, ख्रिस्ताच्या ठया असणाऱ्या मंडळ्या, पहा, हे यातून स्पष्ट होतं की थेसलोनिका जी मंडळी होती ती छळातून चाललेली होती, आणि ते ख्रिस्ताच्या ठाई असणारी मंडळीचा एक भाग होती, त्याचं एक प्रमाण होतं, नाही का? आणि तेच प्रमाण इथून आपल्याला पाहावयास भेटतं. आणि शेवटचा मुद्दा जो आहे, शेवटचं जे सत्य आहे आजच्या या बायबल अभ्यासाबद्दल आपण शिकत असताना, ते म्हणजे काय? मग हा छळ येतो, नाही का? आणि मग आपल्याला असा प्रश्न पडेल की अरे, देव शांत काय मग, नाही का? जर आपण त्याची लेकरं आहोत आणि आता छळ येतो, हे दुष्ट लोक, तो त्यांच्यामुळे तो छळ येतो, नाही का? मग देव त्याचं काही करत नाही का? देव शांत बसतो का? तशाच प्रकारची ओरड प्रगटीकरणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की वेदी खालून जे रक्तसाक्षी झालेले आत्मे आहेत, ते त्या स्वर्गीय पित्याकडे, त्या कोकऱ्याकडे ओरड करत होते की आम्हाला तू न्याय का देत नाहीस? बरोबर. प्रगटीकरणाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर पहा तिथं. परंतु पहा, तिथं स्वतः देवाने उत्तर दिलेलं आहे की पहा, देव शांत बसलेला नाही. नक्कीच छळ देवाचे एकीकडून साधन म्हणून तो उपयोगात आणतो, परंतु याचा अर्थ देव जे ज्यांच्याद्वारे तो छळ घेऊन येतो त्यांना सुद्धा सोडणार नाही. बाबेल राष्ट्राला देवाने येहुदावर उठवलं त्याच्या क्रोधाची काठी म्हणून, परंतु देवाने बाबेलाला पण सोडलेलं नाहीये. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर देव सार्वभौम देव आहे. त्याच्या लेकरांना जे त्रास देणार आहेत, जे त्याच्या लेकरांचा छळ करणारे आहेत, त्यांना सुद्धा तो कधीच सोडणार नाही. तेच वचन 16 आणि त्याचा शेवटचा भाग आपल्याला सांगतं, त्यांनी आपल्या पापांची माफ सर्वदा भरत राहावे, त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे म्हणे. काय आहे त्यांचा अंतिम नाश ठरलेला आहे. इथं सर्वदा भरत राहावे म्हटलेलं आहे. त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरत राहावे, हे अशा प्रकारचं आहे. तशाच प्रकारचे बोल प्रेषितांची कृत्य 7व्या अध्यायामध्ये आपल्याला वचन 51 ते 53 मध्ये पाहायला भेटतं, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की अहो ताट मानेच्या आणि हृदयाची व कानाची सुनताना झालेल्या लोकांना, यहुदी लोकांना तो बोलत आहे, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता म्हणे. हे जणू काय अंगवळणी पडलेलं आहे त्यांच्या. सर्वदा ते त्याच्यामध्येच राहतात, नाही का? ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही, अशा संदेष्टांमध्ये कोणी झाला काय? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यांना त्यांनी जीवे मारले, आणि आता त्याला धरून देणारे व जीवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हाला देवदूतांचे योग्य योजिलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही म्हणे. पाहिलं? तर हेच ते वचन आहे. ज्यावेळेस पापांचे माप सर्वदा भरत राहावे असं म्हटलेलं आहे. पापाचे माप भरत राहावे म्हणजे काय? देवाचा क्रोध त्यांच्यावर तत्काळ प्रगटला असा त्याचा अर्थ होत नाही. कारण आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस पाऊल इथं बोलत आहे की क्रोधाची परिसीमा झाली आहे आणि त्यांचे माप सर्वदा भरत राहावे, तर मला असं वाटतं की एकतर इसवी सन 70 मध्ये ज्यावेळेस रोमन जो सम्राट होता टायटस, त्याच्याद्वारे जे जे येणार जे येरुशलेमवर येणारं आक्रमण होतं, त्याच्याबद्दल सुद्धा हे आठवण करून देईल.
एवढंच नाही तर देवाचा न्याय त्या लोकांवर पण आलेला होता, यहूद्यांवर, कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी पांगलेले आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि त्यासोबतच आपल्याला माहित आहे मग ते 23:38 मध्ये सुद्धा त्याच्याबद्दल प्रभूने अगोदरच भविष्यवाणी केलेली होती. त्याबद्दल आपल्याला हे शिकायला भेटतं. तर थोडक्यात ज्यावेळेस आपण छळाबद्दल पाहतो तर आपण अशा वेगळ्या प्रकारे त्याकडे पाहू नये. ख्रिस्ती जीवनाचा हा एक अविभाज्य भाग आहे. पेत्र म्हणतो किती कृपा आहे दुःख सहन करणं. आपण कारण ख्रिस्ताच्या दुःख सहनात आपण सहभागी होतो. पाऊल सुद्धा तेच म्हणतो, नाही का? आणि म्हणून विश्वासार्ह्या नात्याने आपण त्यामध्ये सहभागी होतो आणि त्याकडे आपण आपण योग्य रीतीने पाहणं गरजेचं आहे. कदाचित ते दुःख सहन छळ म्हणजे पुष्कळदा लोकांद्वारे येणारा छळ हाच असावा असं नाहीये. देवबाप आपल्याला अनुशासन लावत असताना पुष्कळदा आपल्या जीवनात येणारे आजार पण ते असू शकेल. पुष्कळदा आपल्या जीवनात येणार कोणतं तरी संकट ते असू शकेल. अ, अ, किंवा 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 इतरांद्वारे येणार होणारा विरोध ते असू शकेल. माहित नाही, परंतु ते सर्व साधनं देव त्याच्याकडे त्याच्या लेकरांना आकर्षित करण्यासाठी, त्याच्यावर विसंबून राहण्यासाठी आणि त्याच्याकडे पाहण्यासाठी तो करतो. म्हणून या सायंकाळी आपण आपल्या हृदयाकडे झोपून पाहूया आणि आपल्या हृदयाकडे पाहत असताना आपलं हृदय कसं आहे, खऱ्या रीतीने मी ख्रिस्ताला समजून घेतलेला आहे का? माझं जीवनाकडे पाहत असताना लोकांना ख्रिस्त दिसतो का? माझं बोलणं, माझं वागणं आणि माझं जगणं जे आहे ते आपोआपच त्या जगाला वेगळं दिसतं का, नाही का? हा सगळ्यात मोठा विचार करण्याची ही गोष्ट आहे. आणि जर जगाला ते वेगळं दिसतं आणि जर ख्रिस्त माझ्या जीवनातून जग पाहिल तर नक्कीच मला विरोधाला सामोरे जावं लागणार आहे. आणि तो विरोध मला देवाच्या राज्यासाठी तयार करतो. म्हणून देवबाप करो आपल्याला हे समजण्यासाठी सहाय्य करो आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा आणि दया तो पुरो. आपण इथे थांबणार आहोत. मी पुढील वेळ बाबांकडे देतो, ते आपल्याला पुढे चालवतील.